इंदापूरमधनं बातमी येते। मवियाच्या प्रचार सभेत रोहित पवारांनी अजित पवार गटावर आणि भाजपवर टीका केली आहे। आमच्या सभांना जाऊ नये म्हणून मलिदा गँग धमकावते असा आरोप रोहित पवारांनी केलाय। तर राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचाही त्यांनी समाचार घेतलाय। समाज कल्याणच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोल्हापूरचा एक नेता जो आदरणीय पवार साहेबांबरोबर होता, त्यांच्या कंपनीला 200 कोटीचा मलिदा मिळाला। 200 कोटीचा। स्वाभिमानी इंदापूरकर काय सांगितलंय म्हणजे मी ऐकूनच वेडा झालो। ते म्हणाले इथं विकासाची कामं आली, पण प्रत्येक कामामध्ये 20% कमिशन घेतलं जातं। 20% कमिशन। किती खरं का खोटं आहे? खरं का खोटं आहे? किती कोटीची कामं आली हो इथं? अरे विकास चाललाय राव। 98% लोक राहिली बाजूला आणि 2% लोकांचा विकास मात्र भरपूर चाललेला आहे। जावं लागते दिल्लीला, स्वतःच जावं लागते। आणि एक असा पक्ष आहे, त्यांचा एकच आमदार आहे, खासदार तर सोडाच। त्या पक्षाला तिथं बोलवण्यासाठी पण त्यांचे मोठे मोठे नेते येतात। या रे बसा रे बसा रे, ही अशी पद्धत आहे। बाळासाहेब ठाकरे साहेब जेव्हा होते तेव्हा हे दिल्लीतले भाजपचे नेते मातोश्रीवर जायचे। मातोश्रीवर म्हणजे महाराष्ट्रात यायचे आणि तिकिटीचा वाटाघाटी व्हायचा। आणि आज बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आम्ही पुढे लढत आहोत। मग तसं असेल तर कशाला जाताय दिल्लीला? कशाला तिथं तुम्ही झुकताय? अहो तुम्हाला माहिती आहे, गेले 3 दिवस झाले उदयनराजे साहेबांना सुद्धा तिथं वेळ मिळत नाही। 3 दिवस झाले दिल्लीत बसले, दिल्लीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।